नसीमभाई जे आहेत ते माझे मोठे बंधू आहेत आणि नसीमभाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत। ज्या वेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय नसीमभाईंनी त्या ठिकाणी त्यावेळी खूप आणला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नात्याने या ठिकाणी भेटायला आले आहेत। पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, राहुल गांधी आणि आदरणीय खरगे साहेब यांच्या विचाराशी बांधील आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असतील त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे। ते की ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा घरामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिला भाऊ तिच्यासाठी उभा राहतो आणि नसीमभाई माझ्यासाठी उभे राहतील ही मला पूर्ण खात्री आहे। जो घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रश्न वर्षाताई गायकवाडांचा नाही आहे। नंबर 1, जो समाजामध्ये उद्रेक आहे, नाराजगी आहे, पक्षांनी 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याक समाजाचे संघटनचे पदाधिकारी, समाज यांचा जो दबाव आहे, काँग्रेसमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जे नाराजगी आहे, विषय तो आहे, विषय वर्षा गायकवाडांचा इथे नाही। म्हणून मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिलेला आहे। माझी हीच भावना आहे आणि समाजाचा दबाव माझ्यावर खूप आहे। सगळे अल्पसंख्याक समाजाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, उत्तर भारतीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा रोष आहे की काँग्रेस पक्षाची जे मूल विचारधारा आहे त्या विचारधारा तिकीट वाटपामध्ये दिसून येत नसल्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी हे जे प्रचार समिती आणि स्टार कॅम्पेन कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।